नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो दगडूशेठला परत. हा ब्लॉग खूप लेट आलाय कारण म्हणजे काहीतरी पर्सनल इश्यूज झालेले आमचे जरा फ्रेंड सर्कलमध्ये. एका फ्रेंडचा ॲक्सिडेंट झालं म्हणून मी काही ब्लॉग अपलोड करत नव्हतो. सो आता मी आणि माझा मित्र अभि, जे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं की आता आम्ही दोघं परत जाणार आहे दगडूशेठ हलवायला. तर तुम्हाला दाखवणार आहे आज की आज आम्ही मोठी आरती नाही घेणार आहे. तो आज बघू, आम्ही ट्राय करू. एक दोन 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 अडीचच्या काहीतरी आसपास एक आरती असते, ती आम्ही ट्राय करणार आहे. जर भेटली तर ठीक आहे, कारण आता आम्ही निघतोय बघा. आता मेट्रो स्टेशनला आलोय आम्ही बघा. मेट्रो स्टेशनला आलोय आम्ही 1:30 वाजता. हा आता मित्र अभि ये. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे PCMCच्या मेट्रो स्टेशनला. आता इथून लात लागली. तर आता इथून आम्ही जाणार आहे PCMC टू आम्ही मंडेची मेट्रो पकडणार आहे, कारण मंडे आम्हाला जवळ पडतं तिथून. कॅमेरा अँगल हां. तर तुम्हाला मी दाखवतो की कसं ट्रॅव्हल काय. तुम्हाला मध्ये मध्ये शॉर्ट्स पण दाखवतो, पूर्ण म्हणजे व्हिडिओ छोटं नाही होणार आहे. कार्डमध्ये रिचार्ज करायचं नाही करायचं आहे रे, मी करतो. तर मित्रांनो, मी चेक केलं, माझ्या कार्डमध्ये रिचार्ज नाही आहे. मिनिमम रिचार्ज आहे, पण त्या रिचार्जमध्ये मला जाता नाही येणार. एक टाईमचं होईल, पण सेकंड टाईमची जर्नी नाही होणार. तर तुम्हाला दाखवतो मी. एक सेकंड. असं काय वाटतं, आजचा लुक मला जरा चांगला दिसतो. नाही नको, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, असं काहीतरी हा आपला कार्ड असतो मेट्रोचा, कुठं धरला आहे. सो आत्ता इथं जायचं, मस्त कार्ड टॉपअप ते असं ठेवायला लावतात. अरे होत नाही आहे. तर हे बघा मित्रांनो, फक्त एवढंच बॅलन्स आहे काहीतरी. सो आता टॉपअप करणार आहे आपण 100 रुपयाचा. मित्रांनो, पेमेंट वगैरे करून झाली. इथं परत सांगतात की कार्ड टाईप करा, ते रीड करणार, मग ते आपलं ऑनलाईन डिजिटली ते फिल करणार. आता इथं आम्ही थांबलो आहे मेट्रोसाठी. येते मेट्रो. मंडई स्टॉपवर आणि आता जाणार आहे बाहेर. तर एकदा मला परत रिचार्ज मारायला लागेल कार्डमध्ये, कारण तो रिफ्लेक्ट झाला जसं तुम्हाला सांगितलेला. तर तुम्हाला दाखवा आता आम्ही. आता ऊन पण खूप आणि वरनं मी उडीच घातली लागणार आहे बाहेर. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता मंडेमध्ये. इथं समोरच आहे गणपती मंदिर दगडूशेठचं. इथं याल दगडूशेठला, तर दगडूशेठच्या मंदिरापासून जस्ट जर 100-200 मीटर पुढे आले ना, तर इथं ना एक पार्किंग, जर तुम्ही गाडी देत आहेत तर पार्किंगसाठी तुम्हाला जागा नाही भेटणार. पण इथं जर तुम्ही पुढे आले ना, आपली तर आता काका हलवाई, जर तिथं तुम्ही आले पुढे, तर इथं एक मस्त पार्किंगची जागा आहे. बघा, 2-3 फ्लोअरची पार्किंग आहे. कारसाठी पण आहे, पेड पार्किंग आहे. तर जेव्हा पण तुम्ही याल 2 व्हीलर किंवा कारने, तर इथं या, तुम्हाला दाखवतो मंदिराचं. तर हा आहे तुळशीबागचा एरिया. खूप गर्दी असते इथे, तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकतं इथं. लाईक इथं घेतलं ज्वेलरीज आहेत, हार भेटत आहेत. इथं वेंडर्स पण आहे, शॉप वेंडर. लाईक त्या साईडला ड्रेसेस भेटतात, कपडे भेटतात. आणि इथं तुम्हाला जर भूक लागलीच तर इथं आपले असं रेस्टॉरंट आहे. इथं लगेच बघा, असं काका हलवायचं मोठं स्टोअर पण आहे, स्वीट स्टोअर. सो हां, इथं म्हणजे असं प्रॉपर ह्याचं नाही आहे,
पण तुम्हाला भेटेल. 100. तर मित्रांनो, आम्ही हे स्वीटकॉर्नचं काहीतरी एक भेळ टाईप घेत होतो. ह्याच्यात लिंबू टाकलेला होता, कैरीचे तुकडे टाकले होते, मस्त होते एकदम. 10 रुपयाला होतं, पण भारी होतं. मंदिराकडे ठीक आहे. आता इथं आमचं दर्शन वगैरे घेऊन आम्हाला जास्त नाही, एक अर्धा तास तरी जाईल. सो आता ह्यानंतर आम्ही जाणार कसबा पेठ गणपतीत आणि गणपतीचं दर्शन घेऊन त्यानंतर आमचं ठरलं की शनिवार वाडा पण फिरू. मग शनिवार वाड्यात जाऊन नंतर काहीतरी खायचं प्यायचं बघूया. सकाळपासून मी तर नाही खाल्लं काय, आम्ही दोघांनी नाही खाल्लं काय. तसं आलं आहे बाप्पांकडे. बाप्पांची आरती आणि दर्शन घ्यायचं होतं, पण आरती चुकली आता. सध्या दर्शनच घ्यायचं मेन मोटिव्ह आहे आमचं. तेवढं मी आतल्या नाही जास्त वेळ नाही लागला, मिनिटात लागलं त्या राईड आणि पटपट सरकल्या. इथे एक ना मंदिरात चांगलं केलं एक सोय. इथं ना आतमध्ये जेव्हा येते का तुम्ही प्रॉपर मंदिराच्या एरियात, तेव्हा ना त्यांनी असे फवारे लावले छोटे, तुम्ही बघू शकता बघा वरनं. म्हणजे कसं आता गरमीचा जास्त त्रास नाही होता लोकांना. आता तर आलं आम्ही आतमध्ये आणि जसं तुम्हाला सांगितलं कसबा पेठ करायचं आहे पहिले. आता तिथं पण जाऊन बघायला लागेल मंदिर कधी बंद आहे, काय कसं काय प्रॉब्लेम आहे. कॅमेरा अँगल तर मित्रांनो आज झालेल्या मस्तपैकी आरती करून आरती पण घेतली आम्हाला, देवाच्या कृपेने भेटली आरती, बरं झालं. आता आणि आम्ही काय झालं आमचं आता भेटली 3 वाजताची आरती भेटली आम्हाला. युजल ती 2-2:30 असते, पण यावेळी तर डिले झाली काय बाप्पा आमच्यासाठी थांबलेले. सो माहिती नाही, पण आम्हाला भेटली आरती, ते बरं झालं. आणि आम्ही तसं इथं की 1:30-2ला आलो आतमध्ये. सो इतकं वेळ काय करायचं म्हणून आम्ही वरती जाऊन बसलो. वरती एक ज्यांना माहिती आहे आपल्या दगडूशेठमध्ये एक गणपतीच्या आतमध्ये एक वरचा फ्लोअर पण आहे. तर त्या वरच्या फ्लोअरमध्ये जाऊन आम्ही बसलेलो. तर तिथं जरा टाईम घालवला आम्ही. आणि आत्ता आमचा आभी बघा मोदक खातं मस्तपैकी. आणि आता आमचं प्लॅन आहे की शनिवार वाडा जायचं पहिलं का कसबा पेठ गणपती. तर सध्या तर आमचं काय करतो आम्ही शनिवार वाडा. ओके, तर आता ठरले आमचं की पहिलं कसबा पेठ जायचं आहे. बघा आमचं ठरलं कसबा पेठ पाहिजे जायचं. नंतर काय शनिवार दिवसभर ओपन असतो, दिवसभराला एक संध्याकाळ ओपन असतो. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो आम्ही मंदिर असं दिसतं. सो मित्रांनो, मी इथं काही असं एस्थेटिक शॉट घ्यायचा ट्राय करत होतो, पण एवढं ऊन होतं की माझं कॅमेरा तेवढा म्हणजे हँडल करतच नव्हता ब्राईटनेस. आणि फ्रँकली स्पीकिंग तेवढा म्हणजे ॲबिलिटी नाही आहे माझ्या कॅमेऱ्याची की उन्हात बेस्ट शॉट घेईल. तर मी माझ्या मित्राला सांगितलं अभिला की तुझ्या फोनवर काढ चांगले शॉट्स आणि मला सेंड कर. तर शॉर्ट्स नाही काही फोटो काढलेत बघा. तर मित्रांनो आता आम्ही गेलेलो कसबा पेठ गणपतीकडे. तर तिथं गेलो कळलं की तिकडे आता गेट बनते, कारण तेव्हा ते 3 ते 5 टायमिंग असतो, तेव्हा ते बंद ठेवतात मंदिर. सो आता आम्ही थकलो सध्या तरी खूप, आणि आज चालत आलं शनिवार वाड्यापर्यंत. बघा लाल महल आम्ही तर जाऊन आलो, म्हणून आता परत जायची इच्छा तर नाही आहे. तर आतमध्ये काय जिजामाताचं एक मूर्ती आहे आणि एक पार्क टाईप आहे, गार्डन टाईप. सो आता आमचं काही प्लॅन चालू आहे की शनिवार वाड्यात पण जायचं नाही आम्हाला, कारण आतमध्ये शनिवार वाड्यात काय नाही एवढं करण्यासारखं, लाईक आमच्यासाठी तरी. आम्ही जाऊन आलो खूप वेळ म्हणून. सो आता आम्ही असा विचार केला की आता काहीतरी खाऊ इथं डोसा वगैरे काहीतरी, कारण भूक लागेल आतापर्यंत लेट. सो आता पहिलं खायचं आहे का पहिलं बसतं हे जरा कन्फ्यूज झालं आहे, पण शक्यतो आता पहिलं खाऊन घेऊ भूक लागली म्हणून. त्यानंतर जरा वेळ शनिवार वाड्याच्या बाहेर बसूया आम्ही जरा वेळ, आणि मग त्यानंतर घरी कल्टी. जास्त काय नव्हतं या ब्लॉगमध्ये, बस इतके दिवस झाले काय पोस्ट नव्हतं गेलेला, म्हणून फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की ठीक आहे बाबा आता निघालं म्हणून. कावासाकी काय पण दाखवतो मी, राहू दे. सध्या भूक लागली म्हणून काय करत नाही.
तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं आप्पे खायला. तर इथं आप्प्याचे एक चांगलं टाईप भेटलं काय की मसाला आप्पे म्हणून. तर ते खायला आता थांबले आले इथं. भूक तर खूप लागली आम्हाला आता. मग खाऊन आता आमचा प्लॅन झाला की आता फक्त खाऊन डायरेक्ट निघायचंय डायरेक्ट घरी. हां, तर आता गरम पण खूप होतं आणि वरनं मी उडी घातली तर माझी वाटच लागली. मग आता आम्ही खाणार आणि निघणार डायरेक्ट मेट्रोसाठी. मित्रांनो आता आमचं झालंय खाऊन मस्त आप्पे वगैरे खाल्ले आम्ही. आता मी आप्पे घेतलेले मसाला आप्पे आणि आबीने घेतलेले मसाला डोसा. तर आत्ता एक सेकंड. तर आत्ता आमचं झालंय खाऊन. एक सेकंड. आमचं मस्त खाऊन आता मी मसाला आप्पे घेतलेले आणि आबीने घेतलेला मसाला डोसा. तर मसाला आप्पे चांगले लागले. फक्त मसाला लागला होता, बाकी काय नव्हतं. मसाला, कांदा, टमाटा बस तेवढं. आणि आता गरम खूप लागते म्हणून मी घेतलेलं आहे मस्त स्ट्रॉबेरी लस्सी घेतली आणि आम्ही मसाला ताक घेतोय. मला नाही आवडत मसाला ताक म्हणून मी घेतलंय स्ट्रॉबेरी माझा फेवरेट आहे फ्लेवर. सो हां, मी आता सध्या घरी जाणार आहे आणि तुम्हाला सांगतो आता झालं आमचं एवढंच होतं, जास्त काय नाही. पप्पाचं दररोज घ्यायचं होतं फक्त, यावेळेस काही फिरायचा प्लॅन नव्हता. सो आता आम्ही जाणार मेट्रो स्टेशनला. तर आता जाता पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आमचं सगळं झालं आहे सगळं करून. आता आमचं लस्सी वगैरे पण झालं आहे पिऊन आणि मग त्यानंतर काय आम्ही जास्त विचार नाही केला की झाला. आता गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सो आता आम्ही निघणार आहे आता आम्ही आलो ते बघा. आम्ही PMCचा मेट्रो स्टेशन आहे आणि जर का तुम्ही इथून येत असाल PCMC वरून आणि मेट्रोने येत असाल तर या स्टॉपला उतरा तुम्ही. काय इथून पण जवळ पडतं आपलं. किती दगडूशेठ आलं किती ऑलमोस्ट 1.9 किलोमीटर आहे इथून. पण चाललंही तेवढं लागतं. आणि हीच ती जागा आहे जेव्हा मी माझा फर्स्ट ब्लॉग चालू केलेला आहे की नाही. आणि आज आता जागेवर मी माझा थर्ड ब्लॉग टाकणार आहे. आणि आज तारीख आहे, आज 20 तारीख आहे. आता ब्लॉग कधी एडिट होईल, कधी येईल 1-2 दिवसात तुमच्यावर तर येईलच नक्की. आणि तो हा तुम्ही फक्त एकदा ढगांना बघा, ढगांकडे. बापरे, दिसत आहेत की नाही कळत नाहीये, पण ढगांचे काय शेप घेतलाय. आता इथं होणार आहे आपला ब्लॉगचा एंड, पण इतकेच नाही. मला अजून दाखवायचं तुम्हाला जाऊच तर मेट्रोचं सगळं व्ह्यू वगैरे. सो हां, एकदा PCMCला उतरलो तर तिकडे मी ब्लॉग एंड करणार आहे. आणि आत्ता असं वाटतंय की आलं थोडंफार कॉन्फिडन्स मला बोलण्यात 4 चौघात सगळ्यात. आणि आता नक्कीच मी इम्प्रूव्ह करणार आहे माझा अजून. पण लाईक माझं सेटअप आता बघा ना, पॉवर बँक घेऊन फिरायला लागतंय मला. जर आता मला मोबाईल अपग्रेड करायचा आहे. माझा आता बड्डे आहे जुलैमध्ये, तेव्हा मी मोबाईल अपग्रेड करायचा विचार चालू आहे माझा. आणि नक्कीच आपण हा घेतलेलाच आहे, माईक घेतलेला आहे. सो लेट्स सी, मी तुम्हाला सांगतो. आलेलो आहे आता आम्ही PMCच्या मेट्रो स्टेशनला. आणि इथून आत्ता ही ब्ल्यू लाईन आहे आणि इथून आम्हाला जायला आता किती पुढं. आम्ही आता इथून जाणार सिव्हिल कोर्टला, जिल्हा न्यायालय. तिथून आम्ही अंडरग्राऊंड जाणार पर्पल लाईनसाठी. ती आहे PCMCची मेट्रो स्टेशन, PCMसाठी. सो हां, आता आम्ही काढणार आहे तिकीट आणि माझ्याकडे ते कार्डच आहे, रिचार्ज करून ठेवलं आहे त्याच्यात. तर चला मित्रांनो, झालेलं आता इथं आम्ही आलो मेट्रो स्टेशनवर आणि आता मी करतोय ब्लॉगचा एंड. सो हाच होता आजचा ब्लॉग. मला नक्की सांगायचं सजेशन की काय मी इम्प्रूव्ह करू शकतो काय अजून, कारण आत्ताशी हा तिसरा ब्लॉग आहे माझा. सो मला इतकं काय अजून एक्सपिरियन्स नाही आहे, आलं आहे म्हणजे थोडंफार एक्सपिरियन्स. तर मला सांगा नक्की की हा ब्लॉग कसा होता म्हणून. पीस आउट. चला मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर आवडला असेल तर सांगा मला आवडलाय, नाही आवडलं तरी पण सांगा. आणि फीडबॅक तर ठीक आहे, फीडबॅक द्या तुम्ही की कसं काय सजेशन द्या म्हणजे. आणि बेल आयकन दाबा म्हणजे माझा ब्लॉग आला तुम्हाला लगेच कळेल. थँक्यू, टेक केअर, बाय.